हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 10 जून 2025 मंगळवारी वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमा ही सर्व विवाहित महिलांसाठी अतिशय महत्वाची असते. हा खूप त्यांच्यासाठी महत्वाचा सण असतो. आपल्या प्रत्येक स्त्रीसाठी वटपौर्णिमा हा दिवस खूप 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 महत्वाचा असतो. याच दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. म्हणजे तिने खूप खस्ता खाल्ल्या होत्या, खूप प्रयत्न केले होते आणि त्यानंतर तिच्या पतीचे तिने प्राण खेचून आणले होते. प्रत्येक स्त्रीमध्ये सामर्थ्य आहे की ती काहीही करू शकते. तिच्या सौभाग्यासाठी ती लढू शकते, त्यासाठी ती काही करू शकते. तर हाच तो दिवस आहे. हा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय महत्वाचा आहे. यासाठी आपल्याला चांगलं सौभाग्य मिळावं, आपल्या पतींना दीर्घायुष्य मिळावं, यासाठी प्रत्येक स्त्री हे व्रत करत असते. परंतु काय होतं, या व्रतात बऱ्याच स्त्रिया काही चुका करत असतात. तर या चुका जर आपण केल्या तर त्यामुळे काय होतं की या व्रताचं आपल्याला फळ मिळत नाही. या दिवशी महिलांनी कोणत्या चुका करायच्या नाही आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. या दिवशी तुम्हाला कोणतं दान करायचं आहे आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता या दिवशी दान काय करायचं आहे, तर तुम्हाला झाडूचं दान करायचं. आता तुम्ही म्हणणार ताई झाडूचं दान करायचं म्हणजे मी एक व्हिडिओ केलेला आहे, तर त्यात मी सांगितलेलं आहे की झाडू कोणालाही द्यायचा नाही. आता तुम्ही म्हणणार ताई तू झाडू द्यायचं म्हणते, म्हणजे दान करायचं आहे. पण त्या व्हिडिओमध्ये मी हेही सांगितलेलं आहे की झाडू आपल्याला मंदिरात दान करायचं, म्हणजे मंदिरात आपण दान करू शकतो पण कोणाला देऊ शकत नाही. तर या दिवशी तुम्हाला काय करायचंय, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक झाडू आणायचा आहे आणि झाडू आणल्यानंतर जसं आपण करतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची विधिवत पूजा करायची. देवासमोर तो ठेवायचा, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे, एक फूल अर्पण करायचं आणि त्याची लक्ष्मी स्वरूप आपल्याला पूजा करायची. म्हणजे माता लक्ष्मी समजून त्या झाडूची आपल्याला पूजा करायची. आणि पूजा झाल्यानंतर तो झाडू देवाच्या म्हणजे देवाच्या बाजूला, म्हणजे तुमचं मंदिर असेल त्याच्या बाजूला तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा आहे. आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो झाडू एखाद्या मंदिरात दान करायचा आहे. दान म्हणजे कसं करायचं, गुप्त दान करायचं, कोणालाही न सांगता. यावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत की गुप्तदान काय असतं. गुप्तदान म्हणजे जे कोणाला सांगायचं नसतं आणि कोणाला दाखवायचंही नसतं, असं तुम्हाला दान करायचंय. म्हणजे मंदिरात जायचं आणि तिथे तो झाडू ठेवायचा. शक्यतो म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जा, म्हणजे सकाळी, म्हणजे 3:30 ते 7च्या दरम्यान हे करायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला उशीर होणार असेल 8, 9, 10 पर्यंत तर ठीक आहे, काही हरकत नाही. जर शक्य असेल सकाळी तर करा किंवा 9, 10 वाजेपर्यंत केलं तरी चालेल. त्यानंतर तो झाडू तुम्हाला तिथे मंदिरात ठेवून यायचा आहे. म्हणजे कोणालाही तो दिसायला नको, गुपचूप तो झाडू तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे त्या झाडूचा उपयोग होणार आहे, म्हणजे त्या झाडूने मंदिरात झाडू लागणार आहे, म्हणजे स्वच्छता होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला झाडूचं गुप्तदान करायचं आहे. या गोष्टी नक्की करा. बऱ्याच महिला वटपौर्णिमेला काही चुका करत असतात. जर तुम्ही काही चुका केल्या आणि वटपौर्णिमेचं व्रत केलं तर त्याचं तुम्हाला काही फळ मिळणार नाही. जर तुम्ही या चुका करत असणार तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की काय चुका करत आहात तुम्ही. आता सगळ्यात पहिली चूक म्हणजे या दिवशी काळ्या रंगाची, निळ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची साडी घालू नका. म्हणजे साडीमध्ये जास्तीत जास्त पांढरा रंग, काळा रंग, निळा रंग यायला नको किंवा या रंगाच्या बांगड्याही घालायच्या नाही. या चुका अजिबात करायच्या नाही. आणि या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा व्रत करणार तर तुम्ही सात्विक आहार घ्या आणि घरच्यांनी सुद्धा सात्विक आहार घ्यायला हवा. म्हणजे घरच्यांनी सुद्धा या दिवशी मांसाहार वगैरे करायचा नाही. आणि या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि या दिवशी ही काळजी घ्यायची की आपल्या हातून कोणाचा अपमान होणार नाही, कोणाचाच होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, म्हणजे आपले सासू सासरे, आई वडील, नणंद, आपली जाव असेल तर त्यांचा अपमान आपल्या हातून होऊ नये, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. किंवा तुमच्याकडून त्यांचं मन दुखवलं जाऊ नये, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि आपण वटपौर्णिमे करत असताना आणि ही पूजा करत असताना तुम्हाला सगळ्यात आधी त्यांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूजेला जा.
आणि 12 ते 1च्या दरम्यान पूजा करा. 1 वाजेनंतर जास्त उशीर करू नका, त्याच्या आधी पूजा करायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी बायका काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात. हे अतिशय चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. असं करू नये. वडाच्या झाडाची फांदी जर तुम्ही तोडून आणली किंवा तुम्ही त्याची पूजा आधीपासून करत आहात तर हे तुम्ही अजिबात करू नका. यावर्षी तुम्ही असं करूच नका. कारण जर तुम्ही त्या फांदीची पूजा करणार तुम्हाला काहीही त्याचं फळ मिळणार नाही. उलट वडाच्या झाडाचा तो अपमान होणार आहे आणि पर्यावरण सुद्धा यामुळे खराब होणार आहे. वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला वडाचं झाड पूर्ण पाहिजे, अशी फांदी तोडलेली चालत नाही. एकतर म्हणजे तुम्ही बाहेर पूजा करू शकता, म्हणजे बाहेर वडाच्या झाडाखाली पूजा करा. तुम्हाला शक्य नसेल, तुमचे मुलं लहान असतील किंवा तुम्ही जॉब करत आहात, तुम्हाला तेवढा वेळ नाही म्हणजे तिथे जाऊन पूजा करायला, कारण तिथे गर्दी असते, तर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकणार नाही, एवढा वेळ तुमच्याकडे नाही, तर तुम्ही घरी सुद्धा करू शकतात. मग घरी तुम्हाला एक वडाचं छोटंसं झाड आणायचं आहे. मी सुद्धा एक झाड आणलेलं आहे मागच्या वर्षी सुद्धा, म्हणजे मी मागच्या वर्षापासूनच वडाच्या झाडाची घरीच पूजा करते. मागच्या वर्षीच मी ते झाड आणलं होतं, तर त्याचीच पूजा मी घरी करते. तर तसं तुम्ही झाड आणू शकतात. आता ते झाड माझ्याकडे अजूनही आहे, म्हणजे मागच्या वर्षाचं मी अजूनही ठेवलेलं आहे. म्हणजे इतकं काही ते मोठं झालेलं नाही आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की आता ते झाड नंतर मोठं होईल किंवा त्यावेळेलाच तुम्हाला म्हणजे ही पूजा झाल्यानंतर त्याला घराबाहेर काढायचं आहे किंवा नंतर थोडं मोठं होण्यात आलं तर तुम्हाला नको असेल ते झाड, तर तुम्ही एखाद्या मोकळ्या ठिकाणी तुम्ही ते झाड लावून द्या. किंवा एखादं मंदिर असेल बघा, मंदिराच्या बाजूला ते झाड लावलं तरी सुद्धा चालेल. कुठेतरी ते झाड तुम्ही लावू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण वडाच्या झाडाची फांदीची अजिबात पूजा करू नका. आणि वडाची पूजा करत असताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि जर प्रेग्नंट महिला असतील तर त्यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या नाही, फक्त पूजा केली तरी चालेल. या दिवशी प्रत्येक महिलांनी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपल्या नवऱ्याचा अपमान करू नका किंवा त्यांना काही वाईट साईड बोलू नका. बघा, आपण नवरा बायको आहोत तर आपण कसं एकमेकांना काही ना काही बोललं जातं आणि जिथे म्हणजे भांड्याला भांडं लागत नाही तिथे असं होणार नाही. आणि नवरा बायकोचं नातं असं आहे की म्हणजे आपले भांडणं वादविवाद हे होतच असतात, किंवा छोटे असतात किंवा मोठे असतात, पण होतातच. तर या दिवशी तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत प्रेमाने वागा. आणि मी माझ्या दादांना सुद्धा विनंती करेन, प्रत्येक पुरुषांना मी सांगेन की या दिवशी जितका जास्तीत जास्त होईल तेवढा स्त्रियांचा, तुमच्या बायकोचा तुम्ही अपमान करू नका, त्यांच्याशी प्रेमाने वागा. ही गोष्ट व्हायलाच पाहिजे. पण कमीत कमी या दिवशी प्रयत्न करा की तुमच्या बोलण्यामुळे तिचं मन दुखावणार नाही, कारण तुमच्यासाठी ती हे व्रत करत आहे म्हणून. तर आता ह्या झाल्या गोष्टी की म्हणजे या दिवशी काय काय तुम्हाला पालन करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांनी, म्हणजे पुरुषांचं व्रत नाही आहे तरी सुद्धा पुरुषांनी मांसाहार करायचा नाही. या दिवशी अल्कोहोलचं सेवन करायचं नाही. आता वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे? सावित्री ब्रह्मा वदिनी सर्वदा, प्रिय भाषिणी तेन सत्यनमा पाही, दुःख संसार सागरात अवियोगी, यथा देव सावित्र्या सहितस्य ते, अवियोग तयास माक भूयात जन्म जन्मनी. हा असा मंत्र आहे. हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि स्क्रीनवर जर शक्य झाला तर स्क्रीनवर पण मी लावून देईल. तर हा मंत्र तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा मारणार तर त्यावेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. 1 वेळा म्हणा, 2 वेळा म्हणा, 7 वेळा म्हटला तर अतिशय उत्तम. एका बुकवर तुम्ही लिहून घ्या, तर तो मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत 7 प्रदक्षिणा मारायची आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमेची आपल्याला पूजा करायची आहे. आता या गोष्टी करायच्या नाही आणि या गोष्टी करायच्या आहेत. आता वटपौर्णिमेला आपल्याला काय सेवा करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.